नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आम्ही अशा लोकांना सादर करतो जे विवादामध्ये घेरलेले असतात, असे लोक ज्यांना जनता नेहमी प्रश्न विचारत असते, असे लोक ज्यांच्याकडून जनता त्यांच्या कामाचं स्पष्टीकरण मागत असते. आम्ही त्यांना कटघऱ्यामध्ये सादर करतो आणि जनतेच्या बाजूने प्रश्न विचारतो, कामाचं स्पष्टीकरण मागतो. सादर आहे आजचा खटला आपकी अदालतमध्ये. बहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती आपकी अदालत मध्ये हजर व्हा. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप मायावती यांच्यावर. आपकी अदालतमध्ये बीएसपी नेता मायावतींवर आरोप आहे की राजकारणामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मायावतीजी, जितक्या काही पॉलिटिकल पार्टीज आहेत सगळ्या नेत्यांना तुमची वोट बँक तर हवी असते, परंतु नंतर पश्चाताप करतात. ते म्हणतात की मायावती आणि बीएसपी तो लाडू आहे, जो खातो तो सुद्धा वैतागतो आणि जो नाही खात तो सुद्धा. इंडियामध्ये बहुजन समाज पार्टी एकमात्र अशी पार्टी आहे ज्यांचं वोट ट्रान्सफरेबल आहे आणि दुसऱ्या पार्टीचं वोट बीएसपी प्रमाणे ट्रान्सफरेबल नाहीये. तर मग त्यांना वाटतं की बीएसपीचं वोट मिळावं, परंतु हे सुद्धा बघायचंय की बीएसपीला किती फायदा होतोय आणि नुकसान कुणाचं होतंय. तर प्रत्येक पार्टी आपला फायदा तोटा लक्षात घेऊन कुठलाही निर्णय घेत असते. तर बीएसपीला सुद्धा आपला फायदा तोटा लक्षात घेऊन निर्णय हे घेतलाच ठीक आहे, पाहिजे. तुम्ही फायदा तोटा नंतर बघा, परंतु ज्याने कोणी तडजोड केली, एक काळ होता मुलायमसिंग यादव यांनी तुमच्याबरोबर मिळून सरकार बनवली, परंतु सरकार बनवण्याचा अनुभव असा होता की आज ते सगळ्यात मोठे राजकीय शत्रू बनले आहेत बीएसपीचे. आम्ही जो उत्तर प्रदेशमध्ये निर्णय घेतला 1995 मध्ये, तर तो आम्ही उत्तर प्रदेशातील जनतेचं हित लक्षात घेऊन घेतला. आम्ही काही विश्वासघात नाही केला. कारण जे वचनभंग केलं गेलं ते तर श्री मुलायमसिंग यादव यांनी केलं. पण कारण श्री आज- मुलायमसिंग यादव म्हणाले होते जेव्हा हे कोएलिशन गव्हर्नमेंट बनलं होतं की मी वीकर सेक्शनचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करेन आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठलाही अपराध वाढणार नाही. तर त्यांनी जे कमिट केलं होतं तर त्यांनी त्याच्या अगदी विरुद्ध काम केलंय. आज मायावतीची परिस्थिती अशी आहे की त्यांचं जे सरकार बनलंय ते बीएसपीच्या एमएलएच्या मदतीने बनलंय. तुमच्या पार्टीला तोडून ह्याच्याशी मी अजिबात तुमच्या या गोष्टीशी मी अजिबात सहमत नाही. भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाशिवाय हे सरकार बनू शकलं नसतं. भारतीय जनता पार्टीने आशीर्वाद दिला तेव्हा हे सरकार बनलंय पण आणि भारतीय दुसरीकडे जनता काँग्रेस पार्टीने त्याचं समर्थन दिलं तर त्यामुळे हे सरकार भारतीय बनलंय. जनता पार्टीने तर 3-3 वेळा तुम्हाला सुद्धा आशीर्वाद दिला, तुम्हाला नाही, मुख्यमंत्रीच्या आशीर्वाद खुर्चीवर कसा बसवलं. दिला? आशीर्वाद भारतीय जनता पार्टीने तसा दिला नव्हता, तर त्यांचा इंटरेस्ट होता काही. मला तर असं वाटत होतं की भाऊ एकत्र मिळून चालावे, परंतु त्याचा आधार घेऊन त्यांना मोठा फायदा घ्यायचा होता. मायावतीजी- इंडियामध्ये या पहिल्या मुख्यमंत्री होत्या ज्यांनी त्यांच्या खुर्चीवर लक्ष ठेवलं नाही, वीकर सेक्शनचा इंटरेस्ट लक्षात घेऊन. तर मी स्वतः मुख्यमंत्री हेच पदावरून म्हणतोय राजीनामा मी दिला की तुम्ही होता. पहिल्या मुख्यमंत्री होत्या ज्यांनी आपलं सरकार स्वतःच पाडलं. परंतु बहुजन समाजाचा इंटरेस्ट लक्षात घेऊन मायावतीजी, परंतु सत्य हे आहे की तुमचा वाद सुरू झाला जेव्हा जगमोहन यांनी जे इथे नाही मंत्री ही होते. गोष्ट तर तुम्हाला आतल्या गोष्टी माहित नाहीत. कारण जेव्हा सीट्सवर बोलणं झालं होतं त्यावेळी तर तुम्ही तिथे नाही. नव्हतात ना. हे तर तुम्ही आतल्या गोष्टीला जगमोहनवाले प्रकरण तर खूप क्षुल्लक होतं. ही तर पण नंतरची गोष्ट. पार्लमेंटमध्ये तुमच्या पार्टीने पार्लमेंटची कारवाई थांबवली. नाही, ते तर जेव्हा बीएसपीचे लोक जेव्हा पार्लमेंटमध्ये निवडून गेले होते आणि एखादी चुकीची गोष्ट तिथे ठेवली जाते तर ते तर मग आपली गोष्ट त्याच ठेवतीलच. दिवशी रात्री जे राशिद अल्वी आहेत त्यावेळी जे तुमच्या पार्टीचे नेता होते त्यांनी मला सांगितलं की त्याच दिवशी सुषमा स्वराज यांनी कन्व्हे केलं होतं त्यांना की जर बीएसपीचे एमपीज इथे गोंधळ घालतील तर मग आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सरकारचं नाहीतर मग समर्थन परत भारतीय घेऊ. जनता पार्टीने मग का समर्थन परत घेतलं? त्यांनी घ्यायला हवं होतं, त्यांनी तर नाही घेतलं. खुर्चीला लाथ तर मी मारली ना, खुर्ची तर मी सोडली ना. तर आतली गोष्ट तर कुणाला नाही, माहित नाही. तुम्ही तर पण- आतली गोष्ट ही होती की त्यांना 80 मधल्या 60 सीट माझ्याकडून हव्या होत्या. मी त्याला नकार दिला. जेव्हा अहो. नकार दिला तेव्हा ते म्हणाले की आता तर आम्हाला विचार करावा लागेल, मग आम्ही तुम्हाला बाजूला करू. तुम्ही का बाजूला कराल? तुम्हाला कशाला तुम्ही त्रास आधीच घ्यावा राजीनामा लागेल? दिला होता. मीच राजीनामा देते मग. तर मी स्वतः राजीनामा दिला. मी
खूप पेजेसचं लेटर मी प्रधानमंत्रीजींना दिलं होतं. मायावतीजी, कारणं ते खूप होती पत्र, त्यात, ते पण त्या 30 लेटरची कॉपी माझ्याकडे आहे. हो, मग तुम्ही वाचा ना यामध्ये लेटरमध्ये तुम्ही काय काय आता लिहिलंय. तुम्ही संधी दिलीत तर वाचेन ना मी. यामध्ये तुम्ही, या पत्रामध्ये तुम्ही कुठेही हे नाही लिहिलं की ते माझ्याकडून जास्त सीट्स मागत होते. काय त्याच्यामध्ये तर एक कित्येक कारण आहेत मग. एक तरी सांगू हो, द्या. सांगा. मला सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टी या विषयावर माझ्या सरकारकडून समर्थन परत घेण्याच्या विचारामध्ये होती. या दरम्यान माझी तुमच्याशी, म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी आणि उपप्रधानमंत्री यांच्याशी कित्येक वेळा बोलणं झालं. तेव्हा हा निर्णय घेतला गेला की प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून परिस्थिती स्पष्ट करण्यात यावी, म्हणजे वाद पुढे जाणार नाही. मी वाद पुढे न वाढवता श्री जगमोहन यांच्या बरखास्तची मागणी परत घेतली. मग तेव्हा हे वाद तर संपायला हवा होता ना. छोटंसं प्रकरण आहे. तुम्ही संपूर्ण लेटर बघा ना. तुम्ही काय एक छोटीशी गोष्ट घेऊन फिरताय. नाही तुम्ही नाही, मी संपूर्ण तर लेटर तर तुमचं लेटर हे घेऊन तर फिरतोय. 30-32 पेजेसचं लेटर होते. ते मी माननीय पंतप्रधानांना लिहिलं होतं. तुम्ही काय जगमोहनची गोष्ट घेऊन फिरताय? जे तुम्ही लिहिलंय मी तेच तुम्हाला अरे सांगतोय. ही तर एक एक गोष्ट असेल ना. एकीकडे तुम्ही बीजेपीला सांप्रदायिक म्हणता, कम्युनल म्हणता आणि दुसरीकडे तुम्हीच त्याच भारतीय जनता पार्टीसाठी गुजरातमध्ये कॅम्पेन केलं. मी गुजरातमध्ये हे म्हटलं होतं, जेव्हा मी गेले होते. माननीय पंतप्रधान त्यावेळी होते श्री अटलजी. तर ते सुद्धा बरोबर होते. तर मी हे म्हणाले होते, की गुजरातमध्ये ज्या सीटवर बी-एस-पी निवडणूक लढवते, तर ते तर लढतील. ज्या सीटवर आपण लढत नाही आहोत, आमचं वोट बीजेपीच्या उमेदवाराला ट्रान्सफर होईल. आणि कमीत कमी 30-40 सीट्स यांचा फायदा बीजेपीला झाला तुमच्या त्या कॅम्पेनमुळे. तो तर झालाच. ते गुजरातमध्ये भरपूर भरपूर मोठं आमचं वोट हे सांगितलं ना हे हेच तर ट्रान्सफरेबल मला आहे म्हणून. विचारायचं आहे की ज्याने इतका फायदा होत असेल त्यांना, ज्यांच्याबरोबर मिळून त्यांना लोकसेवेची निवडणूक त्यामुळेच लढायची त्यांचं आहे. डोकं खराब झालं ना जास्त गुजरातच्या हो. गोष्टीवरून. त्यांना वाटलं की बाबा बी-एस-पीचं वोट ट्रान्सफरेबल आहे, तर सेंटरमध्ये परत एकदा त्यांना सत्तेमध्ये यायचं होतं. तर ते म्हणाले 80 मधले 60 सीट्स मला द्या. मी कसं त्यांना 80 मधली 60 सीट्स देईन? किती सीट्स तुम्ही द्यायला तयार होता तेव्हा? मी त्यांना हे म्हणाले होते, की बाबा हे 50-50 आम्ही द्यायला तयार आहोत. चला 80 मधले आम्ही इतकं करू शकतो, की 40 वरती तुम्ही लढा, 40 वरती आम्ही लढतो. परंतु 80 मधले 60 सीट दिले, ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये, तर बी-एस-पी कशी पुढे जाऊ माझी शकेल? तक्रार फक्त एवढीच आहे की तुम्ही ही जी गोष्ट आहे, इतकं मोठं लेटर लिहिलं, हो, इतक्या सगळ्या गोष्टी लिहिल्या, मग हे का नाही खूप लिहिलं? साऱ्या गोष्टी होत्या ज्या लेटरमध्ये लिहिल्या जाऊ शकत नव्हत्या. नाही तर पंतप्रधान, त्यावेळी जे पंतप्रधान होते श्री अटल बिहारी वाजपेयीजी, ते खूप मोठे लेटर पाहिलं असतं तर म्हणाले असते की कसं काय वाचायचं, त्यामुळे त्याला लहान केलं. मी म्हटलं काही लेटरमध्ये लिहूया, काही ओपन मंचावरती संपूर्ण देशाच्या लोकांना सांगूया. पण जेव्हा तुम्ही त्यांना भेटल्या होता, तेव्हा तुम्ही त्यांना ह्या गोष्टी बोलला होतात का? खरं खोटं ऐकवलं होतं का? तुम्हाला माहिती आहे ना, मी कधी खरं खोटं ऐकवण्यात मागे राहते का? हं? सोनिया गांधी तुमच्या वाढदिवसाला आल्या. सोनिया गांधींनी तुम्हाला त्यांच्या घरी डिनरला बोलवलं. तुम्ही त्यांना तुमच्या घरी डिनरला बोलवलं. इतकी डिनर डिप्लोमसी झाली, परंतु त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही तडजोड नाही केली. आता वाढदिवसाला येणं, माझ्या घरी डिनरला येणं, मी त्यांच्या घरी डिनरला जाणं, तर याला तर राजकारणाशी जोडून तर पाहता कामा नये. हे तर विविध पार्टी असतात. आपापसात भेटणं चालू ते असतं. आणि ज्यांच्या पण घरी गेल्या होत्या ते बघा ना डिनरच्या तुम्ही. वेळी मी कधी म्हणाले होते आणि माननीय श्रीमती सोनिया गांधीजी कधी म्हणाल्या होत्या, की बाबा आमचं अलायन्स होतंय, ना त्या म्हणाल्या ना मी हे बघा, म्हणाले. त्या तर रामविलास पासवानच्या घरी गेल्या पायी चालत, तर त्यांना अलायन्समध्ये पार्टनर बनवूनच घेऊन हो, आल्या. हो. त्या करुणानिधी यांना भेटायला गेल्या, तर त्यांना पार्टनर बनवून घेऊन आल्या. एक तुम्हीच होत्या ज्यांनी त्यांना नाही म्हटलं. जर कधी अलायन्स बद्दल बोलणं झालंच नाही, तर हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच पण हे उठत तर नाही ना. तुम्ही मान्यच करणार ना, की त्यांना वाटत होतं की तुमच्याबरोबर हे अलायन्स बघा, व्हावं. काँग्रेस पार्टी असो, भारतीय जनता पार्टी असो किंवा कुठलीही पार्टी असू दे, इंडियामध्ये अशी कुठलीच पार्टी नाहीये ज्यांना बी-एस-पी बरोबर अलायन्स करायची एक नाहीये. आहे. प्रत्येक पार्टीला एक हवी आहे. आहे. समाजवादी पार्टी. समाजवादी पार्टीच्या तोंडाला पाणी सुटलंय. हो. समाजवादी पार्टीच्या तोंडाला इथं इतकं पाणी सुटलंय, जर मी थोडी सुद्धा लिफ्ट दिली त्यांना, मी ती 2 जून 1945 घटना घेऊन मी जर त्यांना माफ केलं आणि म्हटलं, की आम्हाला तुमच्याबरोबर मिळून एकत्र चालायचंय, तर ते तर खुर्ची सोडून पायी पळत दिल्लीला येतील माझ्याशी बोलण्यासाठी. तुम्ही काय बोलताय? अहो, पण मायावतीजी, हे तेच मुलायम सिंग आहेत, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही त्यांच्या विरोधात इतक्या साऱ्या केसेस रजिस्टर केल्या होत्या. मी कुठल्याही सुळ्याच्या भावनेने कुठलीही कारवाई केली नाही. परंतु तुम्ही आत्ता हे म्हणताय वारंवार, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीच्या जेव्हा सरकारकडून. सामान्य जनता खूप त्राही करत असेल क्रिमिनल एलिमेंट्समुळे,
आणि मी तर त्यांच्यासाठी खूप मोठी त्यांची शत्रू आहे. तर मला तर ते क्रिमिनल एलिमेंट्सचा आधार घेऊन कुठेही मृत्युमुखी पाडू शकतात. तर मला सावधगिरी बाळगली पाहिजे की हिंमत नाही? आहे की तुमच्याकडे डोळे वर करून बघतील? की तुम्हीच सांगा यामुळे ना मला. कोणाची हिंमत होत नाही. हो. हिंमत का होत नाही? कारण मी एक्स्ट्रा केअरफुल असते. 2 जून 1945 ची घटना लक्षात आता ठेवून ती 9 कधी वर्ष कधी ते जुनी लोक गोष्ट नाही, झाली नाही. ती विसरून जा ना अशी आता. अशी कशी विसरू शकते ही बाबा मी? कशी विसरू शकते? 2 जून 1945 ची घटना मी कधीच विसरू शकत नाही. माझा बहुजन समाज कधीच विसरू शकत नाही. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील, हो बोला. तुम्ही लास्ट रो मध्ये. तुम्ही आणि मुलायमसिंगजी दोघेही या देशासाठी, या राज्यासाठी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करता, परंतु तुम्हा लोकांच्या दोघांच्या हट्टामुळे हे राज्य मागे जात आहे. असं का आहे? जे तुम्ही चांगलं करता त्याला ते पुसतात, जे ते चांगलं करतात ते तुम्ही पुसता. मी बदलेन तेव्हा जेव्हा तर त्यांनी कुठले चांगले निर्णय घेतले असतील. पण मग जर आपल्यातले त्यांनी वाद कुठले मिटवा चांगले ना. निर्णय घेतलेच नाहीयेत, तर बदलण्याचा प्रश्नच कुठून निर्माण होतो? माझ्या सरकारने चांगले निर्णय घेतले होते ते त्यांनी बदलले. तुम्ही जसे सत्तेमध्ये येतात 200 ते 400 ऑफिसर्स एका दिवसामध्ये ट्रान्सफर होतात. मुलायम सिंगजी पॉवरमध्ये आले, मग ते गेलेले 200 ऑफिसर्स परत येतात. संपूर्ण स्टेटचा साचाच बदलता एका रात्रीत. नाही, तुम्ही अगदी चुकीचं बोलता आहात, की एकाच दिवसात 200 मी ट्रान्सफर केलेत. तुम्ही मला तो पुरावा दाखवा, की एका दिवसात मी 200 अधिकारी ट्रान्सफर केले. तुम्ही का त्या लोकांना चुकीचा नाही, नाही, प्रचार करताय? तुम्ही अशी चुकीची गोष्ट जनतेच्या अदालतमध्ये सांगितली नाही पाहिजे. तुम्ही अच्छा, माफी हे मागितली तुम्ही पाहिजे आता- अदालतमध्ये. तुम्ही चुकीचं बोलत आहात, की एका दिवसात मी 200 ट्रान्सफर केलेत. तुमच्याकडे तुम्ही- जर पुरावा असेल तर तुम्ही सांगा अदालतना. नाही, नाही, सांगा. तुम्ही या गोष्टीला नकार देता का की तुम्ही ट्रान्सफर नाही केलं ट्रान्सफर ऑफिसरचं? मी काही एकटी मुख्यमंत्री एक निराळी नाही की मी ट्रान्सफर केलेत. कुठल्याही स्टेटमध्ये जेव्हा नवीन गव्हर्नमेंट बनतं, मग उत्तर प्रदेश असो किंवा देशाचा आणखी कुठला प्रदेश असो, जेव्हा कोणी नवीन मुख्यमंत्री, जेव्हा नवीन सरकार बनतं, मुख्यमंत्री बनतो, तो आपल्या हिशोबाने गव्हर्नमेंट चालवतो. अधिकारी ट्रान्सफर करतो. हे तर रुटीन एक सिस्टम आहे. परंतु बरेच- माझा एक दलित वर्गाशी संबंध आहे. माझ्यावर जास्त डोळा ठेवला जातो. मी करते 5 ट्रान्सफर आणि सांगितले जातात 50. बघूयात की जनतेला काय प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. तुमचा प्रश्न? माझा प्रश्न मायावतीजींना हा आहे की जातीयवादावर राजकारण कधीपर्यंत होत राहील आणि का? जेव्हा बहुजन समाज पार्टी बहुजन समाजाबरोबरच अप्पर कास्टच्या लोकांना MP सुद्धा बनवते, MLA सुद्धा बनवते, सरकारमध्ये मिनिस्टर सुद्धा बनवते, ऑर्गनायझेशनमध्ये बढती सुद्धा देते, तेव्हा मग BSPच्या वर जातीवादाचा आरोप लावणं मला असं बरोबर वाटत नाही. मायावतीची आरोप यामुळे लागतो कारण एका काळामध्ये BSPचाच नारा होता की तिलक तराजू और तलवार इनको मारो जूते चार. माझ्या आवाजामध्ये किंवा मान्यवर काशीरामजींच्या आवाजामध्ये संपूर्ण इंडियामध्ये कुणीही सांगावं की ही गोष्ट मी बोलले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. तुम्ही जेव्हा भाषण द्यायला जात होता तेव्हा अशा नाही, प्रकारचे नारे तुम्ही तर सांगा, लागतच तुम्ही होते. ऐकलंय का? तुमच्याकडे काही रेकॉर्ड आहे का? कुठे माझा आवाज टेप झाला असेल तुमचा तर आवाज सांगा. नाही, परंतु अशा पब्लिक मीटिंग नाही, मध्ये जर असं नारे लागायचे, public- असं भिंतीवरती अशा गोष्टी असं लिहिल्या अजिबात जायच्या. नाहीये. तुमच्यासारखे लोक भिंतीवर रात्री जाऊन लिहून येत असतील. अहो, आम्ही कशाला लिहू? तुम्ही म्हणताय की बहुजन समाज पार्टीच्या नजरेमध्ये जे बहुजन समाजाचे लोक आहेत किंवा जे अप्पर कास्टचे लोक आहेत त्यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये. नाही, एकत्र का बहुजन नाही येत समाज मग? पार्टी मी पुन्हा पुन्हा म्हणाले की कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. आम्ही तर एका व्यवस्था परिवर्तनासाठी संघर्ष पब्लिकचं हे करतोय. इम्प्रेशन, हे बघा, नाही, हे तर आता- इम्प्रेशन तुम्ही मान्य करता ना की नाही, लोकांच्या आता तर डोक्यामध्ये हे नाही आहे. मानलं पाहिजे पब्लिकने. आता तर आम्ही अप्पर कास्टच्या लोकांना, आता जेव्हा नवीन नवीन पार्टी बनली होती तेव्हा अप्पर कास्टच्या लोकांना आम्हाला समजून घेण्यासाठी वेळ लागला. जेव्हा समजून घेतलं अप्पर कास्टच्या लोकांनी की बहुजन समाज पार्टी कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधात नाहीये, तर आज अप्पर कास्ट वेगाने BSP मध्ये जोडला गेला. असं तर बीजेपी वाले सुद्धा 2-4 शोपीस करण्यासाठी मुसलमानांना तिकीट देत असतात. नाही, ते BJPची गोष्ट वेगळी आहे. BJP बोलतात एक आणि करतात वेगळं. मायावतीजी, बरेचसे प्रश्न तुमच्यावर आणखी आहेत. हा खटला असाच पुढे चालू राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज पिंजऱ्यामध्ये हजर आहेत एक अशा नेत्या ज्या आपल्या विधानांनी, आपल्या कृतींनी कायम बातम्यांमध्ये असतात. आपकी अदालतमध्ये BSP लीडर मायावतींवर आरोप आहे की या वैयक्तिक नातेसंबंधांना महत्त्व देत नाही. मायावतीजी, सोनिया गांधीजींनी तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. तुमच्या बर्थडेचा केक खाल्ला त्यांनी. तुम्हाला डिनरसाठी बोलवलं, परंतु तुम्ही मैत्री स्वीकार नाही केली, हात झटकलात. मला तर सगळ्यांबरोबरच चांगले संबंध ठेवायचे आहेत, परंतु नात्याबरोबरच मला हे बघायचंय की बहुजन समाजाचं हित कुठे.
तर जिथे बहुजन समाजाचं हित नाही तिथे नाती माझ्यासाठी महत्वाची नाहीत. हे बघा, तुम्ही मी महाराष्ट्रामध्ये नात्यांपेक्षा जास्त महत्व देते बहुजन समाजाच्या इंटरेस्टला. महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. जर तुम्ही तुमचे कॅन्डिडेट्स उभे करत असाल आता एकट्या काँग्रेसच्या विरोधामध्ये, काँग्रेसचं कॅल्क्युलेशन हे आहे की जितके तुमचे उमेदवार उभे असतील त्याचा सरळ फायदा बीजेपी शिवसेनेला होईल. आता लोकसभेचे इलेक्शन काही महिन्यांपूर्वी झालेत उत्तर प्रदेशमध्ये, तर भारतीय जनता पार्टीला केवळ 80 मधले 10 सीट मिळालेत. त्यांचे 10 MP निवडून आलेत. काँग्रेस पार्टीचे 9 निवडून आलेत. तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीचे मिळून 19 आलेत आणि बहुजन समाज पार्टीच्या या दोघांच्या तुलनेत एकटे 19 निवडून आलेत. काँग्रेसला नुकसान होतोय, बीजेपीला फायदा होतोय, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला हे बघायचंय की बहुजन समाज पार्टीला कुठे फायदा होतोय. पण तुम्हाला हे सुद्धा बघायचं आहे की तुम्हाला बीजेपीशी सूड घ्यायचं आहे. नाही, बीजेपीशी तर मी हे मला तुम्हाला सांगायचंय. आता एकदा आधी तुम्ही माझं म्हणणं आधी ऐका. तुम्ही माझं आधी या अच्छा. प्रश्नाचं उत्तर अहो, देते. पण- अरे खूप मजेशीर उत्तर देते, ऐका तर बरं, ठीक खरं. आहे. बीजेपीशी मी सूड घेतला जेव्हा मी मागच्या वर्षी 25 ऑगस्टला मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर बीजेपीने सुडाच्या भावनेने सेंटरमध्ये तर सगळ्या सरकारी मशिनरींचा दुरुपयोग करून, सीबीआयचा दुरुपयोग करून आणि ज्युडिशियरीचा सहारा घेऊन ताज प्रकरणाच्या गोष्टीमध्ये मला जे खोटं फसवलं, तर उत्तर प्रदेशचं नाही संपूर्ण देशाच्या बहुजन समाजाच्या लोकांनी तेव्हा हा निर्णय घेतला होता की अशा भारतीय जनता पार्टीला आम्ही आता सत्तेत येऊ देणार नाही. तेव्हा बीएसपी बोलले नाही, हे करून आता तर दाखवलं. हिशोब त्यांनी तुम्हाला सत्तेवरून सत्तेवरून बेदखल हटवलं केलं. आणि तुम्ही त्यांना हटवलं. हिशोब बरोबर. त्यांनी स्टेटमध्ये आम्ही नाही हटवलं, नाही तर तिथे तर मी स्वतः राजीनामा दिला होता. बीजेपीने त्यांनी मला नाही परिस्थितीच अशी हटवलं. निर्माण नाही, केली होती. बीजेपीने परिस्थिती अशी बनवली होती की मी बहुजन समाजाचा इंटरेस्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून स्वतः राजीनामा दिला. त्यांनी मला हो, नाही परंतु हटवलं. तुम्ही- परंतु जसं त्यांनी केलं, जसं त्यांनी चुकीचं काम केलं, सुडाच्या भावनेने काम केलं, तर आम्ही त्यांना सेंटरमधून सत्तेतून बाहेर पण काढलं. मायावतीजी, तुम्हीच असे संबंध बनवायचात. अटल बिहारी वाजपेयी तुम्ही म्हणायचात मी त्यांच्या दुसऱ्या मुलीप्रमाणे आहे. मी मला हे- ताजवाल्या प्रकरणामध्ये सुद्धा बोलले होते की तुम्ही जर मला तुमची मुलगी मानत असाल आणि तुम्ही ताज प्रकरणाचा आधार घेऊन माझ्या आणि माझ्या नातेसंबंधांची सगळ्यांची तुम्ही लोक इन्कम टॅक्स विभागाद्वारे तपासणी करत आहात, तर मग तर तुमची जी दुसरी मुलगी आहे तिची सुद्धा तपासणी केली पाहिजे. कळलं पाहिजे की तुमच्या स्वतःच्या मुलीकडे किती संपत्ती आणि तुमच्या नातेसंबंधांची सुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि माझी सुद्धा झाली पाहिजे. काय खरं खोटं स्पष्ट झालं तर चांगलं होईल. ज्यांनी तुम्हाला मुलगी मानलं तुम्ही त्यांना नाही, सुद्धा ते सोडलं नाही. जर त्यांनी मुलीचं कर्तव्य, जर श्री अटल बिहारी वाजपेयीजींनी मुलीचं कर्तव्य योग्य प्रकारे केलं असतं, तर मी त्यांच्याबरोबर असं वागले नसते. जशाला तसं उत्तर मी दिलं. मी तुमचं जे पत्र आहे जे तुम्ही लिहिलं होतं त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ते वाचत होतो. त्यामध्ये तुम्ही असं सुद्धा लिहिलंय की बीजेपी मध्ये 2 ग्रुप होते. एक ग्रुप असा होता ज्यांना वाटत होतं की तुमचं सरकार टिकून राहावं. बीजेपीमध्ये कुणाला माहित नाहीये की त्यांच्यामध्ये 2 लॉबी चालतात. एक श्री अटल बिहारी वाजपेयी यांची लॉबी आणि एक श्री LK अडवाणीजींची लॉबी. मग आता हे सांगून टाका की कोणती लॉबी तुमच्या बरोबर होती आणि कोणती विरोधात. आता त्या दोन्ही लॉबींची अशी इच्छा होती की ताई आपल्या जवळ याव्या. बर, अच्छा. मला कुणाच्याच जवळ जायचं नव्हतं, तर त्यामुळे त्यांना वाटलं की ही मुलगी कुठल्याच लॉबीमध्येही येणार नाही. तर कदाचित आम्ही ज्या दृष्टिकोनातून किंवा जो विचार करून आम्ही मायावतीजींना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवलं होतं, तर त्यांना वाटलं नाही की यामुळे मायावतीजींकडून ऑल इंडिया लेव्हलवर काही फायदा होऊ शकेल. स्पष्टपणे सांगितलं होतं का की तुम्ही या बाजूला या किंवा त्या बाजूला जा. नाही, ते तर दोन्ही बाजूंनी ओढायचे ना. जसे अटल बिहारी वाजपेयी विचार करायचे की त्यांनी आमच्या लॉबीमध्ये राहावं, श्री LK अडवाणीजींना वाटायचं आम्ही यांच्या लॉबीत राहावं. मी का कुणाच्या लॉबीमध्ये राहीन? मी बहुजन समाज पार्टी एक इंडिपेंडेंट पार्टी, नॅशनल लेवलची पार्टी आहे. आमच्या पार्टीचा एक आपला सन्मान आहे, आमचा आपला एक स्टेटस आहे. तर आम्ही त्यांच्या नादाला का लागू? लॉबी आहे तर चांगलं आहे. ते आपसात तर आता 2 लॉबी बनतायत. जर 5-6 बनले तर बहुजन समाज पार्टीच्या इंटरेस्टमध्ये आहे ना. जितकी जास्त लॉबी असेल तितके जास्त त्यांच्यामध्ये गट असतील, ग्रुपिझम होईल, तर जास्त वाद होतील. त्याने फायदा बीएसपीलाच होईल ना. आम्हाला तर वाटतं खूप लॉबीज व्हाव्यात त्यांच्यात. मायावतीजी, या लॉबीचं तर आणि वाद तर बीएसपी मध्ये सुद्धा होतात. खूप सारे असे लीडर्स आहेत. एक फुलसिंग बरैया मध्य प्रदेशमध्ये ज्यांनी पार्टी उभी केली होती, ते पार्टी सोडून निघून गेले. अरे तुम्ही कुणाबद्दल बोलतात? तर जे कोणी बीएसपीला सोडून गेले एकटे गेलेत.
बहुजन समाज त्यांच्या बरोबर नाही गेला. मायावतीजी, याच्यामध्ये असे सुद्धा लोक होते, जसं एक मी बरैया यांचं नाव घेतं, त्याच प्रकारे राशिद अल्वी आहेत. जेव्हा तुमच्यावर सीबीआयची रेड होत होती, नाही, ते तुमच्या डिफेन्स मध्ये उभे होते. पार्लमेंटमध्ये सगळ्यात जोपर्यंत जास्त तुमच्यासाठी ते लढायचे. जोपर्यंत ते पार्टीमध्ये त्यांची नैतिक जबाबदारी होती ती त्यांनी पूर्ण केली. म्हणजे मायावतीला जे हवे आहे ते नाही पार्टीमध्ये नाही, जे राहतील, नाहीतर नाही बहुजन राहणार. समाजाला हवे असतील, ज्यांना नाही, ज्यांना नाही, तुम्ही अत्यंत चुकीचं बोलतात. जेव्हा पार्टीवर फक्त नाही, तुमचा मा- कंट्रोल आहे, एक छत्र राज्य आहे, नाही, आणखी कुणाचं माझा चालत नाही. कंट्रोल असेल तेव्हा माझा कंट्रोल केवळ एक डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी आहे. पार्टीमध्ये एक डिसिप्लिन आहे पार्टीचा, तर तेव्हाच तर ही पार्टी पुढे जाते. हे बघा, मी तुम्हाला आणि- एक उदाहरण देऊन सांगू शकतो. उत्तर प्रदेश, जिथे सगळ्यात जास्त ताकद आहे तुमच्या पार्टीची, 5 वर्षामध्ये 6 अध्यक्ष बदलले तुम्ही. राज बहादूर, सोनीलाल पटेल, मग जंग बहादूर पटेल, भगवत पाल, बरखुराम वर्मा, दयाराम वर्मा. दर काही दिवसांनी यांना आम्ही काही बदललं नाहीये. हे लोक स्वतः बहुजन समाज पार्टीला सोडून गेलेत, मी हटवलं नाही. किंवा तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली नाही, की मी ते सोडून अशी निघून कुठलीही गेले. परिस्थिती नाही बनवली. परंतु यांना जेव्हा दुसऱ्या पार्टीकडून पैसे खायला मिळाले, तेव्हा त्यांना वाटलं की बीएसपी मध्ये नाही मिळणार आहे. बहुजन समाज जेव्हा मी तयार करत आहोत, लोक येत आहेत बीएसपी मध्ये वेगाने, तर लोकांना आम्हाला समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. आम्ही जेव्हा त्यांना प्रोत्साहन देतो, तेव्हा काही लोक यांच्यामध्ये चुकीचे निघतात. जेव्हा चुकीचे निघतात तेव्हा निघून जातात. काय फरक मायावतीजी, पडतो? असे लोक जे सुरुवातीला तुम्ही बामसेफ बद्दल बोलला, DS4 बद्दल बोलला, त्यावेळेपासून 2 नावं अशी आहेत, राम समोज आणि तेजेंद्र सिंग जल्ली. तुम्ही तेव्हापासूनच सांगा कुठे दिसून येत आहेत तुम्हाला आता? का गेलेल्या गोष्टींबद्दल बोलताय? कुठे दिसून येत तुम्ही आहेत अशी का? स्वच्छता केलीत की ते दिसून येणारच नाहीत नाही, कधी. तर याचा अर्थ असा आहे की बहुजन समाज जो त्यांनी निर्णय घेतला तो चुकीचा घेतला, तेव्हाच तर त्यांच्याबरोबर कोणी गेलं नाही. बहुजन समाज मायावती बरोबर आहे की तुम्ही तर स्वतःच या गोष्टीचा स्वीकार केला. मी तर म्हणतोय तुम्हाला, हे तर निश्चितच आहे. बहुजन समाज पार्टीमध्ये तो राहू शकतो जो मायावतीजींना हवा असेल. नाहीतर बहुजन समाज इतका मूर्ख समाज नाहीये जो हे बघतो की कुठला माणूस चांगला, कुठला माणूस चुकीचा आहे. तर पण ते ती तर- त्यांना माहिती आहे की जी आपली नेता आहे तर ती आमच्या हिताचा विचार करते. जे लोक बीएसपीला सोडून गेले ते नक्कीच कुणाच्या ना कुणाच्या हातचं खेळणं झालेत, तर त्यांच्या बरोबर नाही जायचं. मायावतीजी, चला आता त्यांची गोष्ट सोडून देतो. ज्यांच्याशी तुम्ही नाती बनवता आता, लालजी टंडन आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना राखी बांधायला जायचात आणि मग तुम्ही म्हणालात की हे तर लालजी टंडन नाहीत, लालची टंडन आहेत. त्याचा भावा बहिणीचं जे नातं असतं पवित्र असतं, जर त्याचा फायदा घेऊन श्री लालजी टंडन किंवा आणि दुसरे बीजेपीचे नेता कुठलं राजकारण खेळत असतील तर ते तर मी करू देणार नाही ना. मग यावेळी राखी बांधायला गेला नाहीत तुम्ही. आता मी कधी कुणाच्या घरी राखी बांधायला जात नाही. जर कोणी माझ्या घरी राखी बांधून घेण्यासाठी आला तर त्याला मानवता, माणुसकीच्या नात्याने, तर मी त्याला घरातून धक्के देऊन बाहेर तर नाही काढू शकत. कोणीही येतं राखी बांधायला तर मी आदर सन्मानाने राखी बांधते. तुम्ही सुद्धा माझ्या घरी या, मी तुम्हाला सुद्धा राखी बांधेन. तुमच्यावर जनतेच्या आरोप आणि प्रश्नांची यादी खूप लांब आहे. आप की अदालतमध्ये मायावती यांच्यावर जनतेचा खटला असाच सुरू राहील एका ब्रेक नंतर. आप की अदालतमध्ये आज प्रश्नांच्या आणि आरोपांच्या पिंजऱ्यामध्ये आहेत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती. आपकी अदालतमध्ये बीएसपी लीडर मायावतींवर आरोप आहे की यांनी आपल्या दलित शक्तीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला. लोक असं सुद्धा म्हणतात की आता ह्या ज्या मायावती आहेत त्या आधीच्या मायावती नाहीयेत, आता त्या बदलल्या आहेत. आता मायावतीजींची हेअरस्टाईल सुद्धा बदलली आहे, मायावतीजींची फॅशन सुद्धा बदलली आहे, मायावतीजींचा लुक सुद्धा बदललाय. तुम्ही माझ्या राहणीमानाबद्दल बोलू नका. तुम्ही हे बोला की मायावतीने या देशामध्ये तर जे जे अप्पर कास्टचे लोक होते, ते ज्यांच्यामध्ये ती भेदभावाची भावना ज्यांच्यामध्ये रुजलेली होती, तर मी त्यांच्यामध्ये मानवता आणि माणुसकी निर्माण केली आणि त्यांना सांगितलं की भेदभावाची जी भावना आहे ती योग्य नाही, ती भेदभावाची भावना आहे ती योग्य नाहीये. तर मी बहुजन समाजाला तर निर्माण केलं, परंतु या देशामध्ये जे अप्पर कास्टचे लोक आहेत तर जी त्यांची मनुवादी मानसिकता होती ती मी बदलली, जे मी देशाच्या आणि सगळ्या समाजाच्या हितामध्ये अच्छा, मोठं मग काम मनुवादी केलंय. तुम्ही मनुवादी त्याचं कौतुक मानवता- करा ना. तुम्ही माझे हेअरस्टाईल, माझ्या पोशाखाबद्दल बोलतात, तर आता नाही, आता तर तुम्ही खूप
मानवतेच्या गोष्टी शिकवण्यासाठी तुम्ही आपला वाढदिवस असा बनवला जसा मुघले आझमचा सेट लागला असेल तिथे. तुम्हाला जे बहुजन समाजाचे लोक आहेत, बहुजन समाजाचं पॉप्युलेशन 100 मध्ये आहे, 85 आहे. बहुजन समाजाचे लोक हे बघतात की जेव्हा दुसऱ्या पार्टीचे लोक आपल्या नेत्यांना मान सन्मान जेव्हा देतात, तेव्हा बहुजन समाजाचे लोक विचार करतात की आम्ही कुणापेक्षा मागे नाही, आम्ही आपल्या नेत्याला मान सन्मान देऊ. तर माझा जो वाढदिवस जो साजरा केला जातो, तर तो बहुजन समाजाचे लोक मान सन्मानाने वाढदिवस साजरा करतात. कसे साजरे करतात आणि ते कुठल्या पद्धतीने साजरा करतात, मला त्यांच्या भावनेला हे काही ठेच ते लोक पोचवायची नाही. बनवतात का तुम्ही ऑर्गनाईज करता? 51 किलोचा केक, 10,000 लाडू, 60 क्विंटल तुम्हाला फुलांच्या माळा. माहितीये कुणाबद्दल बोलताय तुम्ही? हे तुम्ही विरोधी लोकांबद्दल बोलताय, जे त्यावेळी हे जे तुम्ही बोलतात की जे विरोधी पार्टीजवळ माझ्या विरोधात बोलण्यासाठी तर काहीच नाहीये. वाढदिवस कुठल्या राष्ट्रीय नेत्याचा साजरा केला जात नाही. माझ्यापेक्षा जास्त पैसे त्यांच्या वाढदिवसासाठी लागतात. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही 51 किलोचा केक म्हणतात, माहिती नाही 100 किलोचा केक बनवतात ते आणि तुम्हाला ते लाडू मोठ्या प्रमाणात वाटतात आणि हे जे दुसऱ्या पार्टीचे नेते आहेत, तर मी तर कमी माझ्या वाढदिवसाच्या वेळी दागिने घालते. ते माहित नाही अरबोंचे हे दागिने कमी घालतात, दागिने आहेत काही का चर्चा होत मायावतीजी? नाही. अहो, इतके त्यांची इतके काहीच मोठे मोठे चर्चा डायमंड्स होत दिसून नाही. येतात, तुम्ही म्हणताय की कमी घातले नाही, दागिने. हे तुम्हाला तर जे डायमंड बहुजन समाज आज माझा या लायक बनलाय, हे तर तुम्ही माझ्या कानात खूप छोटे डायमंड पाहतात. त्यांना तर वाटतं की आमच्या नेत्याने मोठमोठे डायमंड घालावेत. तर मी म्हणते की नाही, मी या गोष्टींमध्ये पडत नाही. मोठमोठ्या डायमंडसाठी तर ज्या मोठमोठ्या पार्ट्या आहेत त्यांनाच असू द्या. मी आपल्या बहुजन नाही, समाजाची मोठ्या पार्टीवाले तर डायमंड लपवून ठेवतात ना. नाही, ते तर खूप जे लपवून ठेवतात, मला असं वाटतं की ते महाचोर लोक आहेत. माझ्याजवळ जे काही आहे ते लोकांच्या समोर तर आहे. माझं आयुष्य पारदर्शक आहे. लोकांना माहिती तर आहे माझ्याकडे काय आहे. जे दुसऱ्या पार्टीचे नेते जे मोठे-मोठे डायमंड्स ठेवतात, ते लपवून ठेवतात. अशा प्रकारच्या नेत्यांनी तर देशाचं नुकसान केलेलं हो, आहे. पण हे तर सांगा की येतात कुठून हे डायमंड? हे तुम्ही त्यांना विचारा ना. हे मला तर बहुजन समाजाचे लोक देतात. विरोधी दलवाले तर असं म्हणतात की त्यांना हे सांगितलं जातं की बर्थडेला इतक्या पैशांचं गिफ्ट घेऊन यायचंच आहे. आता हे जाऊन तुम्ही त्यांना विचारा. त्यांची परिस्थिती खूप जास्त वाईट होती. लहान-लहान घरात राहत होते. आज ते मोठमोठ्या महालात राहतायत. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होत्या तेव्हा 25 करोड देऊन एक सिनेमा बनवण्याचं प्रॉमिस केलं होतं तुमच्या तुम्ही या लाईफवर. या चुकीच्या गोष्टी कुठून आज तुम्ही मला विचारता आहात अदालतमध्ये? तुम्हाला ही कुणी ही तर सांगितलंय हे? वृत्तपत्रामध्ये छापलेली आता बातमी आहे. वृत्तपत्रांमध्ये माहित नाही काय-काय छापतात बीएसपी हे बद्दल. बघा, मी तुम्हाला वृत्तपत्रामध्ये काय हो, छापलं ते. तुम्ही कुठल्या घाणेरड्या वृत्तपत्राबद्दल बोलतात? हां? तुम्ही जे काही प्रश्न विचारत आहात ते अगदी चुकीचे आहेत. तुम्ही ऐका तरी, प्रश्न तरी ऐका. ओहो. तसंच अहो, न काय ऐकताच ऐकू प्रश्न. जेव्हा त्या प्रश्नामध्ये काही जीवच नाही, नाहीये, तर प्रश्न- तुमचा प्रश्न मी नाही नाही, ऐकूच पण का? प्रश्न ऐका तरी. प्रश्नामध्ये असं म्हटलंय की 25 करोडचा सिनेमा ज्याचं नाव होतं माया मॅडम, तो मी बनेल. तर तुमच्या तोंडून पहिल्यांदा हे नाव ऐकते. मला तुम्ही कुठल्या तरी वृत्तपत्रामध्ये ही बातमी नाही, छापली नाही, अहो, असेल हे आज तर- अहो, हे बघा, अदालतमध्ये हा Times- प्रश्न विचारण्यासाठी. नाही नाही, हा? हे हे अगदी ही चुकीचं आहे. मायावतीजी 10-16. अरे, तुम्ही कुठल्या ऐका तरी ना, वृत्तपत्राबद्दल मी बोलतात? सांगतो ना तुम्हाला कुठला पेपर आहे. 16 नोव्हेंबर 2003चा टाइम्स ऑफ इंडियाचा वृत्तपत्र आहे. आता मला असं वाटतंय तुम्हीच छापली मी कसं असेल की छापू शकतो मायावतीजींना यामध्ये? जनतेच्या अदालतमध्ये बोलवू तेव्हा काही प्रश्न तर असायला पाहिजेत ना अहो, 1 विचारण्यासाठी. वर्ष आधीच छापू का ऍडव्हान्स मध्ये? त्यामध्ये असं आता लिहिलंय तुम्हाला की माहितीये की मायावती तुम्हाला लवकर वेळ देत नाही. 1 वर्ष तर लागेल ना त्यांना अदालतमध्ये आणण्यासाठी. यामध्ये तर लिहिलंय की जो तुमचा चेहरा आहे तो शबाना आझमीशी मिळता जुळता आहे, तर शबाना आझमी हा रोल करणार होती अरे, मी मायावतीजींचा. माहित नाही काय घाणेरड्या गोष्टी बोलत आहात तुम्ही. काय सिनेमाचं? मला हे जेव्हा मी सिनेमाचा वगैरेच्या चक्करमध्ये मी पडत नाही. मी संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या इंटरेस्टसाठी घालवलंय. मी तुम्ही राजकारणामध्ये सिनेमा आले. बघता का? मला सिनेमा बघण्यासाठी काही वेळच मिळत नाही. मला माझ्या आयुष्याचा एक मिनिट बहुजन समाजाला पुढे नेण्यासाठी घालवायचा आहे. सिनेमासाठी तर तुमच्यासारख्या लोकांकडे खूप वेळ आहे. तुम्ही बघा बाबा सिनेमा. आणखी लोक बघू शकतात. माझ्याकडे इतका वेळ नाही. मायावतीजी इतक्या लवकर तुमची पाठ नाही सोडणार. आमच्याकडे बरेच आरोप आहेत, खूप प्रश्न आहेत. हा खटला असाच सुरू राहील, पण एका ब्रेक नंतर. आपकी अदालत मध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत बहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती यांच्यावर. आपकी अदालतमध्ये बीएसपीच्या नेता मायावतींवर आरोप आहे की यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. मायावतीजी, तुमचे विरोधी हा आरोप लावत राहिले की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात
तेव्हा सत्तेचा संपूर्ण उपयोग तुम्ही आपल्या फायद्यासाठी केला. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये हे सांगा की मी वैयक्तिक लेवलवर मी काय फायदा घेतला? एक तरी एक्झाम्पल तुम्ही माझ्यासमोर पहिला- ठेवा, तर पहिला- मी तुमच्या पहिला exam- या पहिला बोलण्याशी example- सहमत असेल. पहिलं एक्झाम्पल तर हे आहे की जेव्हा तुम्ही तिकीट देता कुणाला हां. बहुजन समाज पार्टीचं, तर त्या तिकिटासाठी पैसे घेतले जातात. तुम्ही सांगा कुठलंही एक्झाम्पल तुमच्याकडे असेल किंवा कुणीतरी येऊन हे सांगितलं की तुम्हाला की मी पैसे घेतले आणि ज्यांनी घेतलं तर तुम्हाला या अदालत समोर त्याला बोललेत, हजर बोललेत, करायला बोललेत. हे पाहिजे. बघा. नाही बोलण्यासाठी तर माहित नाही नाही, तुम्ही नाही. कुठल्या गोष्टी अहो, तुम्ही नाही, बोलता तुमच्या आहात. पार्टीचे नेता आहेत. हे राशिद अल्वी यांचं विधान आहे. जेव्हा राशिद बसपामध्ये अल्वीला मी पैसे घेऊन तिकीट देण्याची प्रथा तुम्ही आहे. कुणाबद्दल बोलता आहात? आधी तर श्री राशिद अल्वीला हे विचारलं पाहिजे की जेव्हा त्याने मागची निवडणूक बीएसपी मधून लढवली आणि तो मेंबर ऑफ पार्लमेंट बनून आला, तर जर मी पैसे घेतले होते तर तो आधी का नाही म्हणाला की मी इतके पैसे घेतले? जेव्हा मी यावेळी त्याचं तिकीट कापलं आणि त्याला तिकीट नाही दिलं, त्याच्यानंतर त्याने माझ्यावर आरोप लावला. उत्तर प्रदेशमध्ये मायावती एकटी अशी आहे, नेता आहे, मी उत्तर प्रदेशचं सांगते, संपूर्ण देशाचं मी तुम्हाला सांगते की जिने राजकारणात आल्यानंतर कधी आपल्या आईवडिलांना, भावा बहिणींना, कधी आपल्या नातेवाईकांना कधी मी प्रोत्साहन नाही दिलं, नाही कुणाला MP बनवलं, ना मी कुणाला MLA बनवलं, ना कुणाला राज्यसभेमध्ये पाठवलं, ना विधान परिषदेमध्ये त्यांना- पाठवलं. कायम बहुजन समाजातील लोकांना पाठवलं. माझ्यासारखा नेता तुम्हाला इंडियामध्ये कुठेच मिळणार नाही. जेव्हापासून मी राजकारणात आले, मी बहुजन समाजातील लोकांना प्रोत्साहन दिलंय. आपल्या नात्यासंबंधांना ही- कधीच ही- प्रोत्साहन नाही ही तुमची दिलं. गोष्ट- त्यामुळे माझ्यावरती वैयक्तिक किंवा परिवारवाद या प्रकारचा आरोप लावणं अगदी ही तुमची चुकीचं गोष्ट आहे. अगदी योग्य आहे की कुटुंबातील लोकांना राज्यसभेमध्ये नाही पाठवलं, MLA नाही बनवलं, तिकीट नाही दिलं, मंत्री नाही बनवलं, परंतु कुटुंबातील लोकांची प्रॉपर्टी वाढली, त्यांचा अरे बँक बॅलन्स काय वाढला. बोलतात तुम्ही? कुटुंबातील लोकांना मी माझ्यापासून वेगळं ठेवते. मी अगदी कुटुंबातील लोकांची अगदी वेगळी राहते. ते काय करतायत, काय प्रॉपर्टी बनवतायत त्यांना माहिती. प्रश्न माझा असेल तर मला जे विचारायचं ते मला ही तर विचारा सरकारी तुम्ही. रेकॉर्डची गोष्ट सांगतोय. अरे सरकारी रेकॉर्ड तर तुम्हाला अगदी चुकीचं कसं? सांगतील. सरकारी तो तुमचा रेकॉर्ड जो वृत्तपत्रात छापला तो तुमचा नाही रेकॉर्ड. नाही, हे तर सीबीआयला कोर्ट अरे केलंय. सीबीआयने अजून फायनल रिपोर्ट कुठे सबमिट केलाय? तुम्ही एक- का सीबीआयची अच्छा, ही बदनामी गोष्ट करताय? खरी नाही का की 1 एप्रिल 1995 पासून 29 ऑगस्ट 2003 दरम्यान बऱ्याचशा प्रॉपर्टी खरेदी केल्या गेल्या. जेव्हा त्यांनी प्रॉपर्टी 15 घेतली, करोडची हे बघा कायम या property- प्रकरणाची अजून या प्रकरणाची चौकशी चालू आहे. अजून सीबीआयने फायनल रिपोर्ट दाखवलेला नाहीये. हे तर हे तुम्ही FIR काय मध्ये लिहिलंय. बोलतायत? FIR मध्ये FIR मध्ये त्यांना जे काही कुठून तपशील मिळाले त्यांनी तिथे FIR दाखल केली. परंतु जोपर्यंत मी अजून तर ही चौकशी करतायत ना, चौकशी केल्यानंतर जोपर्यंत ते रिपोर्ट सबमिट करत नाहीत, चार्जशीट लावत नाहीत आणि चार्जशीटचं उत्तर आम्ही देऊ आणि हे प्रकरण अदालतमध्ये जेव्हा गेलंय तर तुम्ही मला जोपर्यंत अदालत निर्णय दोन देत गोष्टी नाही, तुम्ही मला हे- सांगा. हे- हे जे हे FIR तुम्ही आहे अगदी चुकीचं मार्च बोलतात. 2003 मध्ये लखनौ मध्ये हे हे जे जे काही FIR मध्ये ही जी प्रॉपर्टी दाखवली गेली, मला याच्यावर काही बोलायचं नाही. कारण हे प्रकरण कोर्टात आहे. सीबीआय इन्व्हेस्टिगेशन करतंय. आम्हाला जे काही उत्तर द्यायचं असेल ते कोर्टमध्ये देऊ. इथे हे प्रश्न विचारणं, जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे, हे तर जनतेसमोर प्रश्न विचारणं हा अहो, कोर्टाचा पण अपमान होईल. हे तर अच्छा जे हे कोर्टामध्ये आहे, योग्य नाहीये कारण अजून इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झालेलं नाहीये आणि प्रकरण कोर्टात आहे. सीबीआयला आपल्या तपासणीचा रिपोर्ट फक्त तिथे सबमिट इतकंच सांगा, करायचा आहे. फक्त इतकंच सांगा. या सरदार सगळ्याचं उत्तर मी अदालतमध्ये देईन. ही सुद्धा नाही अदालत आहे जनतेची जनतेची. नाही, जी दुसरी अदालत आहे जिथे हा निर्णय होईल, जनतेची अदालत वेगळी असते. इतकंच सांगा की सरदार पटेल रोडवर दिल्लीमध्ये तुम्ही 26 करोड रुपयांचा बंगला खरेदी केला की नाही केला? तुम्ही चुकीचं बोलतात. मी माझ्या नावाने कुठलाच 26 करोड रुपयांचा बंगला खरेदी केला नाही. तुम्ही तुमच्या पार्टीच्या नावाने खरेदी केला? पार्टीच्या नावाने एक नाही, माहित नाही आता आपल्या देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये मी पार्टीच्या नावाने प्रॉपर्टी हे जवळजवळ जे- खूप जी राज्यांमध्ये मी बोलतोय प्रॉपर्टी ही खरेदी घेतली. केली का? ही जी कुठली प्रॉपर्टी घेतली पार्टीच्या नावाने घेतली असेल, परंतु मी माझ्या नावाने कुठली प्रॉपर्टी घेतली नाही. पार्टी कारण हे तुम्ही काय बोलताय जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे आणि सीबीआय इन्व्हेस्टिगेशन करताय? आता मायावतीची तुम्ही जर मला हे बघा तुम्ही दुसरा प्रश्न विचारा कारण माझी इच्छा नाही की अदालतचा अनादर व्हावा. अदालतचा अवमान नाही, कसं का काय नाही होईल? तुम्ही अदालतचा या अपमान गोष्टीवर होणार? जर जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे, सीबीआय आता इन्व्हेस्टिगेशन करताय, अजून इन्व्हेस्टिगेशन हे कम्प्लीट झालेलं नाही, चार्जशीट लावलेली नाही, तर असा प्रश्न तुम्ही का विचारतात? यासाठी कारण नाही, पब्लिकला तुम्ही जाणून नक्कीच घ्यायचं पब्लिकला तर जाणून घ्यायचंय नाही, ना की पब्लिकला तेव्हा समजेल जेव्हा याच्यावर फायनल निर्णय येईल, तेव्हा आपण बोलूया ना. अहो, मी तुम्ही का तर तुम्हाला चुकीचं बोलता आहात? स्पष्टीकरण देण्याची संधी नाही, देत अगदी आहे. चुकीचं आहे. तुम्ही नाही हो. असा प्रश्न तुम्ही विचारला नाही पाहिजे जेव्हा हे प्रकरण कोर्टात चालू आहे.
पण हे मला publicला- कोर्टाचा अपमान करायचा नाही. तुम्ही करू शकता कोर्टचा अपमान. मी तर अवमान मी करत नाही करू नाहीये. शकत. पण तुम्ही यामुळे मी नाराज का होताय? अदालतचा मान आणि सन्मान करते पूर्ण. जर 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 मी असे प्रश्न विचारले तर तुम्हाला राग का मी येतो? रागाने यामुळे बोलते की तुम्ही मला अशा प्रश्नांची उत्तरं मागता ज्यामुळे कोर्टाचा अपमान होईल आणि उद्या मला कोर्टामध्ये उभं राहावं लागेल. तुम्हाला तर मला अडकवायचंय. अरे आता मी अडकणार नाहीये. मी तुम्हाला स्वतः अडकवीन. मी तर केवळ इतकंच विचारतोय की इतकी प्रॉपर्टी जी अरे तुम्ही तुमची सगळी उत्तरं मी कोर्टात देईन ना. जी न्यायपालिका आहे त्यामध्ये देईन. तुम्हीच तर म्हणताय ना की नातेवाईकांना काही प्रोत्साहन नाही दिलं. मी नातेवाईकांचं तर बघा, राजकारणाबद्दल बोलते. नातेवाईकांचे बँक बॅलन्स वाढले, त्यांच्याकडे अरे मी properties वाढल्या. राजकारणाबद्दल बोलते. आता तर माहित नाही FIR मध्ये तर लोक काय काय लिहितात. या सगळ्याची उत्तरं मी माननीय अदालतमध्ये देईन. अदालतमध्ये, कारण हे प्रकरण कोर्टात जे चालू आहे. अदालतमध्ये नाहीये ते तरी सांगा. कल्याण सिंग म्हणाले की तुम्ही अरे परदेशी तुम्ही त्यांना विचारा. कल्याण सिंगने, तुम्ही परदेशी गेला होतात. हा. आता ते म्हणाले की तुम्ही फॉरेन अकाउंट उघडले तिथे. मी तुम्हाला सांगते की जर परदेशात माझं एक सुद्धा अकाउंट माझ्या नावाने उघडलंय, मी प्रत्येक प्रकारची शिक्षा भोगायला तयार आहे. आणि हे जर प्रत्येक प्रकारची शिक्षा भोगायला तयार आहे श्री कल्याण सिंग आणि BJP अँड कंपनीचे लोक, त्यांच्याकडे काही असेल तर त्यात काही तथ्य नाही. चुकीच्या प्रकारचे आरोप लावतात. हे जे आरोप अगदी चुकीचे आहेत. माझ्या नावाने इंडियाच्या बाहेर एक सुद्धा अकाउंट असेल तर तुम्ही मला सांगा. तुम्ही तपासणी केली. तुम्ही आलात खरे जनतेच्या अदालतमध्ये. मी तर- प्रश्न विचारता आधी तुम्ही चौकशी तर हे- केली असती तर जनतेच्या अदालतमध्ये विचारण्याआधी. अरे मिनिस्टर काय आहे कल्याण सिंग former- यांचं म्हणणं की फॉर्मर हे- सीएम काय बोलतायत? वृत्तपत्रामध्ये काय आहे? तुम्ही या वृत्तपत्राचे कटिंग घेऊन आलात आणि जनतेच्या अदालतमध्ये विचारत आहात. त्या वृत्तपत्रांमध्ये तर काही माहित नाही काय काय चुकीचे रिपोर्ट छापलेले असतात. नाही, त्याच्या आधारावर नाही. तुमच्याबद्दल तर तुम्ही आधी तुमच्या- जे पेपरमध्ये त्याची तुम्ही पडताळणी करा. पडताळणी केल्यानंतर मग मला विचारा आणि ही मग पडताळणी- अदालतमध्ये यायला पाहिजे. मायावतीजी ही पडताळणी तर करतोय तुम्हाला ही विचारून. तर पडताळणी. अरे पडताळणी करून मला जर विचारायचं असेल मग या अदालतला बोलवण्याची काय गरज होती? पब्लिकच्या समोर विचारतोय म्हणजे अरे, कुठली गोष्ट public- लपून राहणार नाही. अरे तुम्हाला जर विचारायचं होतं तर मला विचारायचं एकट्यामध्ये. अदालतमध्ये. अहो, असं मी काय तर बोलताय तुम्ही? जनतेच्या समोर पब्लिकच्या चला, समोर जनतेच्या समोर तुम्ही विचारलं तर जनतेला विचारण्याआधी तुम्ही जेव्हा प्रश्न मला विचारताय आधी तुम्हाला पडताळणी करायला नाही हवी. नाही, पण जसं आता एखादा कल्याण सिंग सारखा मोठा नेता आरोप लावतो तेव्हा विचारायलाच लागतं ना. अरे मी तुम्हाला सांगितलं खरं, जेव्हा तुमच्याकडे प्रश्न नाहीये त्याच्याशी संबंधित तर तुम्ही इकडे तिकडे फिरून पुन्हा या छोट्या छोट्या गोष्टींमागे येताय. मी सांगितलं की माझ्या नावाने परदेशात जर एक सुद्धा अकाउंट असेल तर मी प्रत्येक प्रकारची शिक्षा भोगायला तयार आहे. माझ्या नावाने कुठलंच अकाउंट नाही. केवळ माझी इमेज खराब करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अँड कंपनीचे लोक या प्रकारचे त्यांनी चुकीचे आरोप लावलेत आणि जी केस आहे ही सुद्धा अगदी चुकीची आहे. माझी केवळ इमेज खराब करण्यासाठी हे सगळं राजकीय षडयंत्राप्रमाणे ते मायावतीजी खेळतायत. दोन मोठ्या हे केसेस सगळं आहेत. प्लॅनिंग करून माझ्या विरोधात ही सगळी कारवाई केली जाते. हे प्रकरण कोर्टमध्ये. आता सगळी उत्तरं मी कोर्टात देईन. दोन मोठे केस, एक तर ताज हेरिटेज अरे हे आणि सगळं एक कोर्टात प्रकरण चालू आहे. तर ही सगळी उत्तरं मी कोर्टात देईन. आता तुम्ही जेव्हा याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं नाही तर त्याच्या आधी बोलण्यात योग्य नाही. तुम्ही दुसरा प्रश्न विचारा. हे होते आपकी अदालतमध्ये जनतेचे आरोप आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावतीचं स्पष्टीकरण. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर. आजचे जज सुप्रसिद्ध पत्रकार वेद प्रताप वैदी यांच्या निर्णयाची. आजचे सगळे तर्कवितर्क ऐकल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे की ही जनतेची अदालत तुम्हाला मुक्त करते. जर कुठली शिक्षा तुम्हाला दिली जाऊ शकते तर ती हीच की रजत शर्माजींनी आणि श्रोत्यांनी जे प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केले आहेत त्यांच्यावर तुम्ही मनापासून विचार करावा आणि काही निर्णय तुमचं अंतःकरण तुम्हाला देईल तर त्याचं तुम्ही पालन करावं. थँक्यू. या आशेबरोबर की मायावती जनतेच्या भावनांचा सन्मान करतील आणि फक्त बहुजन समाजासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण देशासाठी काम करतील. आपण आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेट होईल एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.